नमस्कार सर्वांना। खूप दिवसांनी आपण भेटतो आहे। उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे 1 मेला। त्याच्यानंतर साधारण 3-4 दिवसांनी मी गावी आलेलो आहे आणि दरवर्षी तुम्हाला माझ्या शेतातले सीताफळ काढणीचे मशागतीचे बरेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले। आमच्या गावची एक थोडी सफर घडवली। खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं की आता काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवावं। तुम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलाच असेल, तो म्हणजे गावचा बाजार। आज रविवार आहे आणि रविवारी आमच्या गावात खूप छान बाजार भरतो। तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे आमच्या गावचं हे मंदिर, श्री उत्तरेश्वर देवस्थान केम हे माझ्या गावाचं नाव, जे टेंभुर्णी जवळ कुर्डवाडीच्या जवळ तालुका करमाळा आणि जिल्हा सोलापूरमध्ये आहे। तर दरवर्षी आम्ही गावी आल्यानंतर आवर्जून या आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतो। या आमच्या ग्रामदेवताची खूप मोठी जत्रा दरवर्षी भरते महाशिवरात्रीला। त्या जत्रेला आम्ही सगळे येतो। तर आधी या देवाचं आपण दर्शन घेऊया आणि नंतर या देवाच्या समोर जे मैदान आहे तिथे आमचा बाजार भरतो गावचा दर रविवारी। आणि त्या बाजारामध्ये ज्या काही गमती जमती गावचे सगळे शेतकरी इथे आपली भाजी, फळं, मसाला सर्व वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन येतात। त्या बाजाराची एक सफर आणि त्या बाजाराचा एक अतिशय आनंददायी असा अनुभव मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। आधी जरा देवाचं दर्शन घेतो बाहेरूनच पटकन। त्या देवाचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो। थोडंसं पुढे या देवाचं वैशिष्ट्य असं आहे, आता मी खोलग्यामध्ये उभा आहे आणि मंदिर उंचावर आहे, पण तुम्ही बघा अगदी दुरून म्हणजे मंदिरात न जाता सुद्धा या देवाचं दर्शन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता। समोर बघा इथून सुद्धा तो देव दिसतोय आतमध्ये। तर दर्शन घेतो मी 2 मिनिटांमध्ये। अधिक वेळ मी आता घेत नाही, आता थेट आपण बाजारामध्ये जाऊया। आणि बाजार करायचा म्हणजे गावी मजबूत पिशव्या पाहिजेत, कारण इतक्या छान फ्रेश आणि सुंदर भाज्या असतात, फळं असतात। आपण 1 पिशवी सामान घ्यायला येतो आणि 3 पिशवी सामान होऊन जातं। त्यासाठी मजबूत पिशव्या मी माझ्यासोबत आणलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो। माझ्या भावाचा मुलगा सोबत आहे, आई सोबत आहे, त्यांच्यासोबत मी आता बाजाराला सुरुवात करतो। या एक मोठी पिशवी मी घेतली, ही एक पिशवी आहे आणि याच्या आत अजून एक पिशवी आहे। तर सामान घ्यायचं सर्व। सगळ्या बाजारामध्ये टोपले आहेत, सूप आहे, एक किरसुणी मला घ्यायची आहे घरासाठी, त्याची जरा खरेदी करू। कशी आहे? सारखेच आहेत हा सर, सगळे सारखे। हां हां, तुम्ही जरा हलके आहे जरा किती द्यायचं? 100 बरोबर नाही बरं का बाबा।
हे अतिशय महत्त्वाचं आहे जरा दाखव. हे सगळे दावे आहेत बघा जनावरांना बांधायची. बघा ही सगळी मोठी दावे. हे पण जनावरांचं आहे. हे ह्याचं आहे ना गळ्यात घालायचं त्याला लावायचं घुंगरू. खतरनाक. किचन आहे का? हां हे लय भारी. आता वापरतात तर लोक त्याच्याकडे बैल आहेत वापरतात. हे बैलाच्या गळ्यामध्ये घालायचे मेसा आधी. आता बैल कमी झाले पण त्यांच्याकडे आहेत ते लोक वापरतात. फार सुंदर आवाज पण आहे. ते सगळे दावे आहेत ते दिले जरा. बैलाच्या गाईच्या गळ्यात बांधायचे सगळे दावे आहेत. खूप छान त्याची रचना केलेली असते. भाज्यांचा बाजार सुरू झालाय बघा. आता जरा फ्रेश वांगी मस्त. हे आमच्या ओळखीचे भाजीवाले त्यांच्याकडून आम्ही नेहमी भाजी घेतो. इकडे कांदे आहेत, बटाटे, मिरच्या, टमाटी, वांगी तर म्हणजे आमच्या गावची तुम्ही बघाल एकदम काटळ वांगी बेस्ट असे आहेत. बरं भाजी बघा घराजवळ इकडूनच बघा. कसे वांगे आणले यायचेत का वांगे? कालच आणले. 20 रुपये पावशेर म्हणजे 20 रुपयाला पावशेर. मिरची मोरे दाखव. मजा नाही. रानात काकडे घेऊ जरा कोळी काढून घेऊ. कोळी आहे बारकी द्या ना. हां बघा वांगी सगळं तुमचं आहे का माल? हो अगं कुठला पदार्थ बघायचा आवडला टेस्ट करायचा एकदम रिजनेबल भाव करून व्यवस्थित मनासारखी भाजी घ्यायची. कोबी दोडका एकदम फ्रेश बघा कशी मांडले भेंडी एकदम कलाकार पद्धतीने. आधुनिक व्यापारी येते अगं मोठी मोठी. आणि आत्ता मी आलोय
या बाजारातला माझा अतिशय आवडता स्पॉट तुम्ही बघा. हे आमचे मित्र आणि हे बघा सगळा बाजार झाल्यानंतर हे आम्ही सगळं खरेदी करतो, मंदिरात जातो, खातो. तुमच्यासोबत मी तो आनंद शेअर करणार आहे. त्याच्या आधी जरा खरेदी करतो. कशी जिलेबी जिलेबी अशी बघायची, अशी उचलायची, आरती घेते बघा. इथे समोर तळतात ते जिलेबी, थोडं लांबूनच घे. बाजूला 3 ठिकाणी ही गोडी जाऊ. हे गावचे चुरमुरे, तुम्ही शहरात कुठे चुरमुरे घ्या, या चुरमुऱ्याचा कडकपणा आणि टेस्ट तुम्हाला कुठे मिळणार नाही. तीन पाकिट जिलेबी, 3 पाकिट. बाजारामध्ये खरेदी केल्यानंतर वडा भजी खाणं हा आमचा नित्य उद्योग आहे. ते आमचे अब्दुल भाई आहेत केमचे, त्यांचा वडापाव आम्ही दरवेळी बाजार संपल्यानंतर खातो. अतिशय टेस्टी. आता तुम्ही बघू शकता, दाखव जरा. आता वडा तयार होतो, गरमागरम वडा. तुमची आठवण काढून मी खातोय. तुम्ही टेस्ट फील करा तिथे. आमच्या गावचा अस्सल असा हा वडापाव आहे. आमचे मुस्लिम बंधू अब्दुल भाईंनी बनवलेला आहे. शहरामध्ये जाती धर्म खूप गोष्टी असतात, पण गावचं तुम्हाला मनपूर्वक सांगतो. आमच्या मंदिराच्या बाजूला मस्जिद आहे आणि इथे सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे अब्दुल भाईंचा हा वडापाव मी दरवेळी खात असतो. तर अशा प्रकारे एक आगळा वेगळा व्हिडिओ आणि आमच्या गावचा एक आगळा वेगळा बाजार या निमित्ताने तुम्हाला दाखवता आला. तुमच्या गावात पण अशा वेगवेगळ्या प्रकारचे बाजार भरत असतील. कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि खूप वेगळ्या प्रकारचा आनंद या बाजारात आपल्याला मिळतो. कारण आठवड्यातून एकदाच हा बाजार भरतो. खूप सगळे विभागातले शेतकरी तिथे येतात, गावातले शेतकरी तिथे, गावाच्या आसपास राहणारे शेतकरीसुद्धा तिथे येतात आपापला माल घेऊन. आणि सगळी उत्तम बाजारपेठ अशी असते. दर रविवारी सगळे गावकरी येतात, मुलाबाळांना घेऊन येतात, त्यांना काही वस्तू हव्या असतील ते देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवड्यातून एकदाच प्रत्येकाच्या घरी तो खाऊ येतो. मग चुरमुरे असेल, जिलेबी असेल, रेवडी असेल, फुटाणे असतील, फरसाण असेल, असं सगळ्या प्रकारचं खाद्य खाऊ ती मुलं खूप आठवणीने आवर्जून त्याची वाट बघत असतात. आणि आज संध्याकाळी म्हणजे बाजाराच्या दिवशी संध्याकाळी घरी गेल्यानंतर बाबा किंवा आई
7-8 वाजता अशी सगळ्यांची अंगणामध्ये मैफिल भरते. ते सगळे त्याचा आनंद घेतात आणि नंतर आठवडाभर शेतकरी त्याच्या कामासाठी मोकळा होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा अनेक व्हिडिओंचा आनंद घ्या.